हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे आढळरावाने कृष्णाकडे घराच्या चाव्या दिलेल्या असतात आणि जेव्हा आढळराव घरच्या चाव्या ह्या कृष्णाकडे देतात तेव्हा मात्र कृष्णा म्हणत असते, नाही आबा, ह्या चाव्या माझ्याकडे नकोय. खरं तर ह्या घरच्या चाव्या घरच्या मालकिनीकडे असायला हव्यात. मग तुम्ही ह्या चाव्या मला माझ्याकडे का बरं देत आहेत, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. तेव्हा आढळराव म्हणत असतात, अगं कृष्णे, वेडी आहेस का? हे सगळं तुझंच आहे ना, आणि तू ह्या घरची करती धरती आहेस. तेव्हा ती म्हणत असते, नाही, तसं पाहायला गेलं तर ह्या ज्या काही चाव्या आहेत ना, त्या इकडे सासूबाईंकडे असायला हव्यात. त्याच वेळेला आढळराव म्हणत असतात, अगं आमचा आता इथे पिकलं खोड झालेलं आहे आणि पिकलं खोड झालेलं असल्या कारणाने तुला असं वाटतं का की आम्ही आता ही जबाबदारी इथे पेलू शकतो? नाही कृष्णे, आम्हाला ही जबाबदारी आता पेलता येणार नाही. त्याच वेळेला आता हे सगळं तुलाच पाहायचं आहे. तेव्हा कृष्णा म्हणत असते, आत्ता जरी ह्या चाव्या मी माझ्याकडे ठेवत असले ना, तरीसुद्धा एक गोष्ट ध्यानात ठेवा, काही झालं ना तरी तुम्हाला जेव्हा काही हवं आहे तेव्हा तुम्ही ह्या चाव्या घेऊ शकता, असं कृष्णा बोलत असते. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे मैनावती म्हणत असते, अगं कृष्णे, तू इथे अनुसयाबाईंना म्हणजे वहिनीला इथे तू त्यांचा हक्क ते सगळं काही मिळून दिलेलं आहेस. पण मला एक गोष्ट सांग, ह्या समर तर इथे दुष्यंतच्या अगोदर मोठा मुलगा आहे, त्याने अगोदर जन्म घेतलेला आहे. मग मला एक गोष्ट सांग, त्याला तू त्याचा हक्क नाही मिळवून दिलास, त्याच्यासाठी तू काहीच केलं नाही आहेस का? तो कुठे राहणार आहे, कोणाच्या खोलीत राहणार आहे? अगं दुष्यंतपेक्षा तर तो मोठा मुलगा आहे, मग तरीसुद्धा तो कुठे राहणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा ती म्हणत असते, मग मी तेच म्हणते तुम्हाला, तुम्ही खरं तर सर्वांनी मिळून इथे दुष्यंतची खोली ह्याला द्यायला पाहिजे समरला, कारण तो या घरचा मोठा मुलगा आहे, हो की नाही? असं बोलल्याबरोबर सगळेजण आता मैनावतीकडे पाहतच असतात. त्याच वेळेला आता इकडे अनुसया म्हणत असते, अगो बाई बाई बाई, काय चाललंय हे सगळं? आणि तुला सांगू का, इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी इथे माझा समर मोठा असला तरीसुद्धा इथे तो आला म्हणून लगेचच इकडे दुष्यंतचे सगळे जे काही अधिकार आहेत किंवा त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर माझा पोरगा इथे हक्क दाखवणार नाही आहे बरं का. असं काहीच होणार नाही. आणि असं नको व्हायला की दुसरा पोरगा आला आणि लगेचच त्याचे सगळे हक्क आणि ते सगळे त्याने बळकावले. हे असलं काय बी नको व्हायला. माझ्या समरला असलं काय बी करायचं नाही. आणि अजून एक गोष्ट सांगू का तुला मैनावती, हे बघ, जरी इथे माझा समर आत्ता जरी ह्या घरात आला असला ना तरीसुद्धा तो ह्या घरचाच आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या पोराचा कोणीही हक्क आणि ह्या सगळ्या गोष्टी अजिबात कोणीही बळकावून घेणार नाही आहे. आणि तसं पाहायला गेलं तर दुष्यंतचं लग्न झालेलं आहे आणि दुष्यंतचं लग्न झाल्यानंतर हा जो काही इथे जयकांत आहे ना, तो एकटाच राहतो ना त्याच्या खोलीमध्ये. मग जयकांत त्याची खोली माझ्या समोर बरोबर शेअर करेल की? तो माझा समोर इथे जयकांत बरोबर नक्कीच राहील की? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा जयकांतला खूपच मिरच्या झोंबतात. त्याला तर इथे ह्या गोष्टी अजिबात शेअर करायच्या नसतात. पण आता शेवटी मैनावतीनेच ही माती खाल्ल्यामुळे त्याला सुद्धा आता इकडे काहीच बोलता येत नाही. आणि त्यामुळे तो म्हणत असतो, हो हो चालेल ना, मला मात्र काहीच प्रॉब्लेम नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे मैनावती म्हणत असते, हो हो चालेल ना, मला सुद्धा काहीच गरज नाही आहे. आणि त्याचबरोबर इकडे तुम्ही म्हणाल ना, तुम्हीच सगळं काही त्याच पद्धतीने होईल, असं शेवटी मैनावती म्हणत असते. आणि त्यानंतर आता जयकांत म्हणत असतो, हो चालेल ना, आता त्याला काय, माझ्या खोलीमध्ये जर यायचं असेल, माझ्या खोलीमध्ये जर झोपायचं असेल तर माझी मात्र काहीच हरकत नसणार आहे, असं सुद्धा तो बोलत असतो. वेळेला आता कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही जण आपापल्या खोलीमध्ये निघालेले असतात. तेव्हा अनुसया दोघांनाही थांबवते आणि म्हणत असते, हे काय, तुम्ही दोघंही जण अशा पद्धतीने कसं काय जाऊ शकता? म्हणजे हे बघा, तुमचं लग्न झालं आहे आणि लग्न झाल्यानंतर तुमच्या लग्नाला येण्याचे योग हे सगळं काही मला जमलं नाही आहे. पण आत्ता मी इथे आहे ना, आणि इथे आहे तर मग तुम्ही माझ्या पाया पडणार नाही आहात का?
हे बघा, तुम्ही माझ्या पाया पडा आणि माझा आशीर्वाद घ्या. लग्नाला येण्याचे योग तर मला आले नाहीत किंवा जमले नाही येतं, असं सुद्धा आता अनुसया म्हणत असते. आता त्याच वेळेला इकडे दुष्यंत आणि कृष्णा लगेचच इथे अनुसयाबाईच्या पाया पडतात आणि आशीर्वाद घेत असतात. आणि त्यानंतर आशीर्वाद घेतल्यानंतर दोघेही जण आता खोलीमध्ये निघून जातात. आता दोघेही जण खोलीमध्ये निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी काही मैनावती आहे ती मैनावती म्हणत असते, बरं मी काय म्हणते, मी सुद्धा इथेच आहे. तुम्हाला जर काही लागलं, काही हवं असेल तर मला नक्कीच सांगा. म्हणजे कसं आहे, तसं पाहायला गेलं तर हे घर आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी तशा जुन्याच आहेत म्हणा, पण तरीसुद्धा सांगते, जर तुम्हाला काही लागलं ना तर नक्कीच मला तुम्ही सांगू शकता, मागू शकता, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की अनुसया म्हणत असते, हो ग हो, तू अजिबात त्या गोष्टीची अजिबात काळजी करू नकोस. मला जे काही पाहिजे असेल, जे काही हवं असेल ना, ते सगळं मी नक्कीच तुला मागेल, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता सगळेजण आपापल्याकडे निघून जात असतात. तेव्हा समर मात्र फार चिडलेला असतो. समर म्हणत असतो, अगाई काय केलंस तू हे, आणि त्याचबरोबर तू मला या घरामध्ये हक्क मिळवून द्यायला आली होतीस ना, मग जर तू मला ह्या घरामध्ये हक्क मिळवून द्यायला आली होतीस तर मग हे तू असं का करतेस. म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, तूच माझा हक्क आणि ह्या सगळ्या गोष्टी हिरावून घेण्याचं काम करतेस ना. काय गरज होती, त्या दुष्यंतची खोली मला चांगली भेटत होती ना, मग दुष्यंतची खोली जर मला भेटत होती तर मग तू मला ती खोली का बरं नाही देऊ दिलीस, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा दुष्यंत आता त्याच्या खोलीमध्ये येतो तेव्हा त्याला सर्व काही आठवायला सुरुवात होतं. कशा पद्धतीने बाळजाने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात आणि कशा पद्धतीने बाळजाने त्याला सांगितलेलं की फक्त आणि फक्त इथे ह्या कृष्णीसोबत तुझं लग्न का लावून दिलं. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे त्याला आठवू लागलेल्या असतात. जेव्हा ह्या सर्व गोष्टी त्याला आठवतात तेव्हा मात्र कृष्णा आता सारासार करण्याचा विचार करत असते. म्हणजे ती म्हणत असते, खरं पाहायला गेलं ना तर इथे दुष्यंत सरकार, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपली खोली ना बरेच दिवस झालं बंद होती वाटतं, आणि आपली खोली बरेच दिवस झालं बंद असल्यामुळे आता थोडंसं आवरावर आणि हा सगळा काही पसारा आपल्याला आवरावा लागणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर दुष्यंत बेडवर बसतो आणि दुष्यंत बेडवर बसून रडायला लागलेला असतो. जेव्हा तो रडतो त्याच वेळेला आता कृष्णा त्याच्याकडे जाते आणि त्याला समजवण्याचं काम ती करू लागते. तर इकडे दुसऱ्या बाजूला समोर म्हटलेला असतो की काय गरज होती तुला हे सगळं काही करण्याची. तेव्हा आता अनुसया म्हणत असते, हे बघ, एकदमच मोठा घास घ्यायचा नाही, थोडं थोडं करून खायला लागलं की मग ठसका लागत नाही. तेव्हा तो म्हणत असतो, ह्या घरामध्ये तू मला माझा हक्क मिळवून द्यायला आणलेला आहेस ना, मग जर ह्या घरामध्ये तू मला माझा हक्क मिळवून द्यायला आणलेला आहेस तर मग असं का वागायलीस. चांगली मला त्या दुष्यंतची खोली मिळत होती ना, त्या मैना काकीने सांगितलं होतं की दुष्यंतची खोली मला मिळेल म्हणून, मग तू अशी का वागलीस. त्याच वेळेला अनुसया म्हणत असते, अरे तुला सांगू का, त्या दुष्यंतची खोलीच काय, हे सगळं साम्राज्य आणि हे सगळं काही फक्त आणि फक्त तुझंच आहे. तू त्या गोष्टीचा अजिबात विचार करू नकोस. आणि तुला असं वाटतं का की मला तुझी काळजी नाही आहे म्हणून. मला तुझी काळजी तर आहेच रे, पण आता सर्वांची मनं अगोदर जिंकायची आहेत ना. एकदा का सगळ्यांची मनं जिंकली ना तर मग थोडं थोडं करून सर्वांना आपल्याला मारायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला दुष्यंत रडू लागतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते, काय झालं दुष्यंत सरकार, सगळं काही ठीक आहे ना, तुम्ही असं का बरं रडायला लागलेला आहात. हे बघा, प्लीज असं रडू नका ना, माझं काही चुकलंय का. त्यावेळेला दुष्यंत म्हणत असतो, नाही कृष्णा नाही, तुझं काही चुकलेलं नाही आहे. खरं सांगू का, मला आता इथे फार वाईट वाटतंय, मला ह्या सगळ्या गोष्टीचा फार त्रास होतोय. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लक्षात येते का तुझ्या कृष्णा, हे बघ ना कसं झालंय हे सगळं. मी अशा आईच्या पोटी जन्म घेतला आहे की जी आई इथे सर्वांच्या जीवावर उठली. तुला सांगू का, ह्या खोलीमध्ये राहण्याचा माझा काहीच हक्क नाही आहे, माझा अधिकारसुद्धा नाही की मी ह्या खोलीमध्ये राहील म्हणून. कारण हे कोणाचं तरी मी बळकावलेलं आहे आणि कोणाचं तरी मला मिळालेलं आहे, ह्याच गोष्टीचा सतत माझ्या डोक्यामध्ये विचार येत आहे, असं सुद्धा आता इकडे दुष्यंत म्हणत असतो. असं नेहमी वाटतंय की नाही, माझी आई, माझ्या आईनं मला आत्तापर्यंत जे काही दिलेलं आहे ना ते फक्त आणि फक्त कोणाचं तरी होतं आणि कोणाचं तरी हे सगळं मला मिळालेलं आहे.
असा तो आता इकडे विचार करत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर रडत असतो आणि तेव्हा कृष्णा त्याला म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, असं काहीच नाही आहे. तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा विचार अजिबातच करू नका. आणि त्याचबरोबर इथे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही का करताय? कारण ह्या सर्व गोष्टींमध्ये तुमची काहीच चूक नाही आहे. कारण हे सगळं तुमच्यामुळे नाही झालेलं. तुम्हाला काय माहिती होतं की हे सगळं काय आहे आणि काय नाही ते, असं सुद्धा कृष्णा आता त्याला समजावत असते आणि बोलत असते. पण तरीसुद्धा दुष्यंत मात्र मानायला तयारच नसतो. तो म्हणत असतो, नाही कृष्णा नाही, हे सगळं माझ्या हक्काचं नव्हतं. कोणाचं तरी मी हिसकावून घेतलंय, कोणाचं तरी मी बळकावून घेतलंय, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. त्याच वेळेला आता रडत असणाऱ्या दुष्यंतला कृष्णा समजावते आणि समजवत असताना मात्र इकडे ती म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, अशा पद्धतीने विचार करू नका. कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची काय बी चूक नाही आहे. कारण हे सगळं तुम्हाला तुमच्या आईकडून मिळालेलं आहे. मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा का विचार करताय? त्यावर तो म्हणत असतो, तेच तर मी विचार करतोय की त्या आईमुळे मला हे सगळं मिळालं आहे. पण मला हे सगळं नको आहे कृष्णा. मला ह्या सगळ्या गोष्टीची काहीच गरज नाही आहे. तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण काय झालेलं आहे, तुला गोष्टी लक्षात येत आहेत का? बाळजामुळे आज मी कोणाचा तरी हक्क आणि हे सगळं हिरावून घेतलंय, बळकावून घेतलंय, असंच मला वाटतंय. तर आता दुसऱ्या बाजूला अनुसया फारच जास्त रागात असते. अनुसया म्हणत असते, इथे मला मालकीन म्हणतायत आणि मला मालकीन म्हणून या घरामध्ये आणून शेवटी काय केलेलं आहे? तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट त्या लोकांनी केली आणि ती म्हणजेच की इथे त्यांनी ज्या काही किल्ल्या होत्या, जे काही घराचा कारभार होता, तो सगळा कारभार आणि त्या सगळ्या गोष्टी तिला देऊन टाकलेल्या आहेत. मी ही गोष्ट आणि हे सगळं अजिबात सहन करणार नाही, असं सुद्धा ती बोलत असते. पण हे बघ समर, हे सगळं तुझं आहे. तू त्या गोष्टीची अजिबात काळजी करू नकोस. तुला मी सांगते ना, हे सगळं तुझ्याकडेच येणार आहे. कोणी कितीही काहीही बोलू देत, पण तुला काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आपलं ध्येय आणि आपलं हे सगळं काही आहे ना, ते अजिबात विसरायचं नाही आहे. समजलं तुला? असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अनुसया रागात असते आणि ती म्हणत असते, आता खरी परीक्षा आहे ती म्हणजेच की त्या कृष्णीची. आता कृष्णी कशा पद्धतीने अजून आपल्याला साथ देते आणि अजून काय काय करते हेच आपल्याला पाहायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता खुनशी हसत असते आणि तेव्हा समर म्हणत असतो, अगं आई, पण मला माझे हक्क आणि ते सगळं कधी मिळणार आहे? त्यावर ती म्हणत असते, नको काळजी करू समर, थोडासा धीर धर. एकदा का तू धीर धरलास ना, तर सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तुला काळजी आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाही आहे. तुला मी सांगायले ना की हे सगळं आपलं आहे म्हणून. मग आपलं आहे तर तू एवढी काळजी का करतोयस? थोडं थोडं करून आपल्याला सगळं मिळणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर इकडे कृष्णा म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून का घ्यायलाय? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची काय बी चूक नाही. तुम्हाला कळतंय का की तुम्ही इतका त्रास करून घेताय आणि एवढा त्रास करून घेत असताना तुम्हाला त्या सगळ्यात जास्त गोष्टीचा त्रास का होतोय? तर तुम्ही तसे नाही आहात. तुमच्यामध्ये आणि तुमच्या आईमध्ये फार फरक आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर दुष्यंतला थोडंसं बरं वाटत असतं. तेव्हा कृष्णा म्हणत असते, हे बघा, प्रत्येक गोष्टीचा अंत हा होतोच, प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच. मग तसंच समजा, आज ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ना, त्या खूप आधी व्हायला पाहिजे होत्या, पण तसं झालं नाही आहे. आणि आत्ता मात्र तुम्ही तुमच्या घरात आहात, हक्काच्या घरात आहात. हे सुद्धा तुमच्या हक्काचं घर आहे. ते वडील तुमचे आहेत आणि तुमचा त्या सगळ्या गोष्टीवर, त्या सगळ्या ह्याच्यावर हक्क आहे. मग तुम्ही एवढा असा विचार का करताय दुष्यंत सरकार? हे बघा, ह्या सगळ्या गोष्टींचा असा विचार अजिबात करू नका. समजलं तुम्हाला? असं सुद्धा कृष्णा ताई ते त्याला समजावून सांगत असते. आणि हे सगळं काही समजावून सांगितल्यानंतर दुष्यंतला कुठेतरी जाऊन कृष्णाचं म्हणणं सुद्धा इथे आता पटू लागलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा याला समजेल की हे जे काही त्याच्या घरामध्ये आलेली लोकं आहेत ना, ती फक्त स्वार्थासाठी आली आहेत, आणि तेव्हा मात्र बाळजा ह्याच संधीचा फायदा घेईल, हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो समर आहे, त्या समर
समरला इथे जयकांतची खोली दिलेली असते आणि जयकांत खोलीमध्ये आल्यानंतर खूप जास्त राग करत असतो, खूप जास्त ह्या सगळ्या गोष्टी करून स्वतःचा राग इथे तो काढत असतो। त्याच वेळेला आपण पाहतो की आता समर त्या खोलीमध्ये जातो आणि समर गेल्यानंतर जयकांत त्याला म्हणत असतो, या 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 आलात का? आता काय बाबा, तुम्हाला तर दुष्यंतची खोली नाही आहे, तुमच्या हक्काचं काही नसणाऱ्यांचं आमच्या या इथे स्वागत आहे, असं आता इकडे तो बोलत असतो। आणि हे बोलल्यानंतर समरला अजूनच राग येत असतो। तो म्हणत असतो, आता काय तुम्हाला आमचं उसनं मिळालेलं आहे, त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा एन्जॉय सुद्धा करू शकतात। आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता इथे समर आल्यामुळे जयकांत तिथून बाहेर निघून जातो आणि जयकांत तिथून बाहेर निघून गेल्यानंतर समरला मात्र खूपच राग आलेला असतो। तो विचार करत असतो की ह्या जयकांतची अवकात नसताना सुद्धा हा मला हे सगळं काही शिकवते, असं म्हणून समोर पंचिंग बॅग असते आणि त्या पंचिंग बॅगवरच आता समर स्वतःचा राग काढत असतो। आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की कृष्णा आणि त्याचबरोबर दुष्यंत, कृष्णाने व्यवस्थित दुष्यंतला समजवल्यानंतर त्याच्या मनातला राग आणि हे सगळं काही गेलेलं असतं। आता इकडे जी बाळजा आहे तिला जी खोली दिलेली आहे त्या खोलीमध्ये बाळजा असते आणि त्या खोलीमध्ये बाळजाला खूप जास्त मच्छरांचा त्रास होत असतो। तिने त्या खोलीची अजिबात स्वच्छता वगैरे काहीच केलेली नसते आणि त्यामुळे तिला तो सगळा काही त्रास होतो। आता त्रास होत असताना आपण पाहतो की इकडे बाळजा म्हणत असते, काय हे सगळं, आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीचा मला किती आणि कसा त्रास व्हायला लागलेला आहे असा ती विचार करत असते। आणि तेव्हा तिथे आता कृष्णा कडुलिंबाची पानं घेऊन आलेली असते आणि पानं घेऊन आल्यानंतर ती बाळजाला म्हणत असते, काय मग त्रास व्हायला लागलेला आहे का? बहुतेक मच्छर चावायला लागलेले आहेत। तुम्हाला सांगू का, गोरगरिबांना अशीच मच्छर चावतात। मग त्यांना गोरगरिबांना मच्छर चावल्यानंतर त्यांच्याकडे इथे विलाज करण्यासाठी किंवा त्यावरती मलमपट्टी लावण्यासाठी अजिबात औषध वगैरे काहीच नसतं। पण तुम्हाला सांगू का, तुम्हाला हा त्रास होऊ नये म्हणून मी इथे आलेली आहे आणि हे असा दूर करायचा आणि मग तुम्हाला मच्छर वगैरे चावायचे सुद्धा नाही आहेत। पण मी काय म्हणते बाळजाबाई, हे बघा, तुम्ही आता आपण जिथे राहतोय ना ते स्वच्छ करणं, चांगलं नीटनेटकं ठेवणं हे आपलं काम असतं। आता आजूबाजूला एवढी घाण पडली ती तुम्ही साधी स्वच्छसुद्धा नाही केली, मग काय होणार? मच्छर तर चावणारच ना, असं सुद्धा आता इथे कृष्णा बोलत असते। त्याच वेळेला बाळजा म्हणत असते, काय गे कृष्णे, तू इथे कशाला आलीस? तेव्हा ती म्हणत असते, असं काय करताय बाळजाबाई? अहो मला तुमची फार काळजी आहे आणि काळजी असल्यामुळेच मी इथे आलेली आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही आहे का? अहो मला तुमची खूप काळजी वाटते, असं वाटलं माझी सासू काय करत असेल काय नाही, ह्या सर्व गोष्टी मी इथे पाहण्यासाठी आलेली आहे आणि तुम्हाला तर माझी काळजीच नाही आहे। त्यावर बाळजा तिच्याकडे रागानेच पाहत असते आणि कृष्णा म्हणत असते, हे बघा, हे जे काही कडुनिंबाची पानं आहेत ना ती अशी पेटवायची, ह्याचा धूर करायचा आणि ही कडुनिंबाची पानं पेटवली, याचा धूर केला ना तर मग काहीच होत नाही, आपल्याला ना त्रास होतो ना मच्छर चावतात, काहीही होत नाही, समजलं? आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि ही जी काही घाण आहे ना ह्या खोलीमधली ती सुद्धा घाण इकडे तुम्ही काढून टाका, असं म्हणून आता कृष्णा तिथून निघून जात असते। आता कृष्णा तिथून निघून गेल्यानंतर बाळजाला मात्र खूप जास्त त्रास होत असतो। आता बाळजा रागातच असते। तर आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा एपिसोड पाहायला मिळणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता जो काही आपला जयकांत आहे, जयकांत मात्र इथे आता दुष्यंतला घालून पाडून बोलत असतो। तो म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टीवर इथे ह्याचा काहीच अधिकार नाही आहे आणि त्याचबरोबर हा इथे पडलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या आईनं हे सगळं काही अशा पद्धतीने केलेलं आहे ना, त्यामुळे इथे राहण्याचा ह्याचा काहीच अधिकार नाही, असं तो बोलत असतो। तेवढ्यातच कृष्णा येते आणि कृष्णा तिथे आल्याबरोबर ती इथे आता जो जयकांत आहे त्या जयकांतला चांगलेच खडे बोल सुनावत असते। ती म्हणत असते, एक मिनिट, तुमची हे सगळं काही बोलण्याची हिंमत कशी झाली? तुम्ही समजता कोण स्वतःला? आणि जेवढा हक्क तुमचा ह्या घरावर आहे ना तेवढाच हक्क इथे दुष्यंत सरकारचा सुद्धा आहे, ते सुद्धा ह्या घरातले एक कर्ते पुरुष आहेत, समजलं? त्यामुळे इथून पुढे बोलताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच बोलायचं, असं सुद्धा कृष्णा इथे बोलत असते। त्याच वेळेला आपण पाहतो दुसऱ्या बाजूला इथे मैनावती, त्याचबरोबर जयकांत आणि दलपत हे तिघेही जण आता बाळजाला टिफिन घेऊन आलेले असतात आणि टिफिन घेऊन आल्यानंतर आता बाळजा इथे टेन्शनमध्ये असते आणि म्हणत असते, काही जरी झालं तरीसुद्धा 24 तासाच्या आतमध्ये इथून मी बाहेर निघले पाहिजे, असा ती विचार करत असते। तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला जो आपला दुष्यंत आहे तो
दुष्यंत मात्र इकडे आढळरावांचे पाय धुत असतो. त्यांचा स्वागत सोहळा हा सुरू असतो आणि तेव्हा इकडे आता समर म्हणत असतो, खरं पाहायला गेलं तर आपल्याला इथे आपले अधिकार देण्यासाठी ह्या लोकांनी इथे बोलावून घेतलं आहे, पण होतं मात्र उलटच. आपल्याला आपले अधिकार मिळत नाहीत आणि त्याचबरोबर इकडे दुसराच ह्यांचा संगीत सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय, असं दोघेही जण विचार करत असतात. तर आता अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया